हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून आहे। देशातील सर्वात लोकप्रिय दुचाकी बनवणाऱ्या बजाज ऑटो कंपनीचे सर्वेसर्वा राजीव बजाज यांनाच आज पुण्यातल्या ट्रॅफिकचा जबरदस्त फटका बसलाय। पुण्यातील मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीमुळे आकुर्डीमधल्या कार्यालयापासून ते कोरेगाव पार्क मधील त्यांच्या घरापर्यंतचा प्रवासासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागलाय। या प्रवासाला साधारणपणे 35 मिनिटे लागतात। बजाज यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेवरती टीका केलेली आहे। सिग्नल बिघाड आणि गोंधळाच्या वेळी पोलिसांची अनुपस्थिती का असते असा प्रश्न बजाज यांनी समाज माध्यमाद्वारे विचारलाय। राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। राहुल, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शहरांचा विकास होतोय त्याच पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुद्धा कोलमडते आणि आता प्रसिद्ध उद्योगपतींनाच याचा फटका बसलाय। सीएनबीसीला ते बोलत होते आणि सीएनबीसीला बोलत असताना ते असं म्हणाले की मला माझ्या आकुर्डीतल्या कार्यालयापासून ते कोरेगाव पार्क इथल्या घरापर्यंत जायला ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी 4 तास लागले। खरं म्हणजे या प्रवासाला साधारणपणे 35 मिनिटे लागतात। आणि मग त्यांनी आणखी काही प्रश्न विचारले, जसं शहरातली वाहतूक व्यवस्था आहे, सिग्नल व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंधळाच्या वेळी पोलीस का उपस्थित नसतात। आता श्री राजीव बजाज यांनी हे जे प्रश्न विचारलेले ते तर सर्वसामान्य पुणेकर रोजच विचारत असतात। मधल्या काळामध्ये मर्सिडीज बेंचच्या सीईओनी पण हेच प्रश्न विचारले होते आणि मग अशा पद्धतीनं पुण्यातली हिंजवडी एमआयडीसी या भागातली सगळी वाहतूक व्यवस्था ही सतत चर्चेत असते। प्रश्न असतो तो फक्त ही व्यवस्था सुधारण्यासंदर्भात काहीच कसं होत नाही याचा। आता बातमी यासाठी झाली की राजीव बजाज हे जे स्वतः इतका मोठ्या दुचाकीचं उत्पादन करतात, ज्या दुचाकी पुण्यामध्ये वेगवेगळे ग्राहक घेऊन फिरताना दिसतात आपल्याला, तर त्यांना सुद्धा हा फटका बसला आणि ते इतके मोठे उद्योगपती असल्यामुळं एकूणच पुण्याबद्दलचं जे नकारात्मक वातावरण वारंवार तयार होत आहे त्याची नव्याने भर पडली आहे। त्यांच्याच या वक्तव्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ट्विट केलेत आणि असं असंख्य ट्विट पुण्यात येत असतात। निश्चित राहुल कुलकर्णी, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।